शंभूने शंभूने सकाळी काल दुपारी लय हाणलंय रानाला. ते बघ झालं चालू. बाळा ती आई आहे आई, काही करू शकते बाळा, तिच्या नादी नको लागू. त्याच्या पुढं अख्खं जग फिकं आहे. काय एवढे भारी आहे ना ब्रावनी, तिला सारं कळतं माहिती आहे का. बघ शेपट्या बघ, त्याच्या बापाने खेळलं होतं असं उलट्या उड्या मारो बरोबर. शहाणपणा करते मोकार. शाबाश शाबाश. जियाच्या बापाला ऐकत नाही ते तिच्या नादी लागले. पाटील पाटील सुद्धा हात टिकवतात तिच्या पुढं. हे काय कुठल्या झाडाची मुळे, झिंजरूट पंजी म्हणते आईचा गोविंदा, ती म्हणते झिंजरूट, म्हणते झिंजरूट. एवढंच झिंजरूट नाही. टपाटप वाजते नुसते फरशी, पण यांचा खेळ काय बंद होत नाही. नुसता खेळ खेळ खेळ, झोपायचं नाही काही नाही, नुसतं धिंगाणा चालू. जग कसं पाहायला होते बघितलं का, हिंमत तर बघितली का त्याची. तीन महिन्याची अगरबत्ती बघा, 3 महिने झालेत त्याला. काय खेळते काय एवढंसं. मांजराचे पिल्लं आहेत की दुसरे पण, एवढे एवढे आवले कुठं असतात वे पिल्लं. प्रमाणाच्या बाहेर खेळते ते. आता तुला वाटलं असं ना आपली पडती बाजू आहे, आता ते ऐकत नाही. गेलं पळून घाबरून. घे. घाबरलं का. बसा बसा बसा. बाप बघतोय, अंपायरिंग करतोय बाप. बघा गप्पच बसत नाही ते, नुसतं धिंगाणा घालते घरात. ते ह्यांना बसून देत नाही नीट. हे बघ गाडी पहिलवान, गाडी पहिलवान तो ब्रावणी उगं जाऊन देते वाटतं. तिला कळते बारक आहे म्हणून ते फायदा घेतं साऱ्यांचा. बारीक आहे म्हणून कुणी हानीत नाही त्याला. अवघड परिस्थिती सारी. बाबो या पोराने राव उठून जायचं केलं राव. काय करू या रानाचं मी काय नाही. काय आवली पोरग आहे राव घरात. गप बसते का रे, बस की. राणा हे बाळा ऐक ना, थांब 1 मिनिट ऐक, 1 मिनिट ऐक. बस की रे बाळा, शांत बस जरा थोडं. काय धुमाकूळ लावलाय राव तू. हां हे का ऐकतंय का. काही पण कुठं बी सापडतं, काय काय कागद सापडू काही सापडू त्याचे ना,
खेळ चालू करते ती. अरे रानाने उठून जायचं केलं रे खरं. एवढं कुठं खेळ कर असतं मांजर दुन्याच्या आखरीत पिल्लं बघतो की मी पण. इतके गप बसत नाही काय नाही रात्रंदिवस काय झोपायच्या टायमाला त्याला काय टायमाचं तर काय घेणं देणंच नाही म्हणा यांना. ती पोरगी घेती माझी समजून म्हणे नाटकं करते एवढं. आहे का कुठून उडी मारतं इथून उडी मारतंय बरं का त्याच्या अंगावरती बघितलं का. एवढं खेळते इथं बसतंय तिच्या अंगावर उडी मारते तेव्हा का तिथून उडी मारता तेव्हा काय का. अरे त्यांनी ना एवढं डोक्यावर ते ना काय झालंय डोक्यावरच पडलेलं खरं आहे बघ ते डोक्यावरच पडलं होतं ते काय खोटं नाही. डोक्यावर पडले म्हणून असं करते ते त्याला काय सुधरत नाही काय. गुडघ्यात आला काय मेंदू पार तुझा. एकटंच घरात शेंदेफळ आहे ना. त्याला कोणी कहाणीत नाही काय नाही. घेत आहे फायदा. मोठ्या भावाच्या डोक्यावर नाचते तर आईच्या डोक्यावर नाचते बापाच्या डोक्यावर नाचते आजीच्या आजोबाच्या साऱ्यांच्या डोक्यावर. एकमेव असा प्राणी असन जो ब्रावणे. ब्रावणे तू तरी गप बस ग तू तिघांपेक्षा ना हुशार आणि शहाणी पोरगेस ग. अवघड आहे अवघड. आमची झोपात काय कुठं पळून जातात. झोपायचं अवघड कंडिशन आहे पोरांना नाही ना. ते बघ आलं आहे का. गेलं ब्रावणी तिकडे घेऊन पण जा तिकडे घेऊन. ब्रावणी चांगली खेळायला लागली की ते नाही ते असंच करते मध्ये साऱ्यांच्यामध्येच येतं खेळायला. ते बी स्वतः ते बघ झालं बाजूला. तू घे सुपारी आता. रानाने सुपारी घेतली होती घरच्यांत ठेवायचं नाही है ना. आज तुझ्याकडे होता ना कार्यक्रम. आता आईने घेतला नाही रे काय हो.